नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रतीक वाघमारे. आत्ताच ऑफिसमधून आलो, घरी पोचलो आणि तुमच्यासाठी ही व्हिडिओ शूट करतोय. तुमचा टाइम बर्बाद करत नाही, डायरेक्ट मुद्द्यावरती येतो. जेव्हापासून त्या नीच माणसांनी संतोष अण्णा देशमुख यांची निर्घृण हत्या केली, तेव्हापासून देशमुख कुटुंबियांना कुणाचा आधार असेल तर ते म्हणजे आमदार सुरेश धस आणि समाजसेविका अंजलीताई. अंजलीताई यांनी अक्षरशः कराड मुंडे या खंडणी गँगचा भांडा फोडून ठेवला आहे. आता कशा प्रकारे पुन्हा एकदा अंजलीताई यांनी मुंडे आणि कराड या गँगचा मडकं फोडलंय याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा जर मित्राच्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल तर पटकन तुमच्या व्हिडिओच्या खाली जी सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून घ्या, म्हणजे भविष्यामध्ये मी जेव्हा कधीही व्हिडिओ टाकेल त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येईल. आता डायरेक्ट जो मेन मुद्दा आहे तो बोलूया. अंजलीताईंनी संतोष देशमुख प्रकरणावरती पत्रकार परिषद घेतली आणि राजकारण हल्लं नाही हे शक्यच नाहीये. झालं सुद्धा असंच. ताई आल्या, पुराव्यांसोबत आल्या आणि त्यांनी संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना सहआरोपी करताना पुन्हा एकदा मुंडे यांची झोप उडून टाकली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की बीडमध्ये वाल्मिक कराड हा स्वतःसाठी किंवा इतर कुणासाठी खंडणी गोळा करत नव्हता, तर तो आपला आका म्हणजेच धनंजय मुंडे यांच्यासाठी खंडणी गोळा करत होता. आणि सोबतच कराड आणि मुंडे यांचे जवळीचे संबंध जगासमोर आलेत, त्यामुळेच धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये सहआरोपी करणं हे भागच पडतंय. हे नैसर्गिक आहे की धनंजय मुंडे ह्या प्रकरणातला सहआरोपी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अंजलीताई यांनी केली ती म्हणजे जेव्हा 9 तारखेला संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली, तेव्हा तिथे बाळाजी आंधळे नावाचा व्यक्ती गाडी घेऊन फिरत होता. हा व्यक्ती देशमुख कुटुंबियांशी बोलत होता. त्यांना सांगत होता की आरोपी भेटत नाहीयेत, पण मी आरोपींना शोधण्याचं काम करतोय. आता हा बालाजी आंधळे जो आहे याला 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 डायरेक्ट मुंडे यांनी, कराड मुंडे गँगने तिथे जायला सांगितलं होतं. कारण कराड आणि मुंडे यांना माहिती होतं की हे प्रकरण तापणार, आपल्या अंगाशी येणार, आणि जर आपल्या अंगाशी आलं तर बालाजी आंधळे याला अटक करून थोडक्यात हे प्रकरण आपण निस्तारून टाकू, असा प्लॅन मुंडे कराड गँगचा होता, असा आरोप अंजलीताई यांनी केला आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट अंजलीताईंनी केली आहे ती म्हणजे ही जी आवादा कंपनी आहे, ह्या आवादा कंपनीकडून मुंडे यांचं जे जगमित्र नावाचं कार्यालय आहे, या कार्यालयातून तब्बल 6 वेळा, म्हणजेच 28 ऑगस्ट ते 6 डिसेंबर या कालावधीमध्ये तब्बल 6 वेळा जगमित्र कार्यालयातून आवादा कंपनीकडून खंडणीची मागणी करण्यात आली. आणि तसे पुरावे सुद्धा अंजलीताई यांनी माध्यमांसमोर मांडले आहेत. आणि अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे अशी, जेव्हा अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खंडणीची मागणी पूर्ण नाही केली, तेव्हा अवादा कंपनीचे काही लोक आणि मुंडे, कराड, सुदर्शन घुले, नंतर PSI पाटील, नंतर PSI महाजन, नंतर डॉक्टर आणि त्यांची पत्नी, हे सर्व सातपुडा बंगल्यावरती होते. सातपुडा बंगल्यावरती या सर्वांची खंडणीबद्दल चर्चा झाली. हे एवढे सर्व पुरावे असताना आरोपपत्रामध्ये धनंजय मुंडे, PSI पाटील, PI महाजन आणि बालाजी आंधळे यांचा कुठेच उल्लेख नाहीये. तर असं का? राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे धनंजय मुंडे यांची पाठराखण का करतायत, असा सवाल अंजलीताई यांनी केला आहे. कारण कारण मित्रांनो, साहजिकच आहे, एकीकडून तुम्ही प्रश्न करता, एकीकडून तुम्ही विचारता की महाराष्ट्रामध्ये कंपन्या का येत नाहीत, कंपन्या गुजरातमध्ये, आंध्र प्रदेशामध्ये, चेन्नईमध्ये का जात आहेत? जर महाराष्ट्र राज्याचा एखादा मंत्री त्याच्या कार्यालयातून खंडणीची मागणी करत असेल तर का कंपन्या महाराष्ट्रामध्ये येतील आणि कसं काय महाराष्ट्रातील सामान्य लोकांना रोजगार भेटेल? या गोष्टीचा विचार राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नक्कीच केला पाहिजे. आणि जर हे प्रकरण एवढं फाटलंय, जर कराड मुख्य आरोपी असेल आणि कराड आणि मुंडे यांचे जवळीचे संबंध जगासमोर आले असतील, तर साहजिकच आहे, नैसर्गिकरित्या धनंजय मुंडे यांना या सर्व काळ्या धंद्यांबद्दल माहिती असेल आणि त्यामुळेच मुंडे यांना सहआरोपी करणं हे गरजेचं आहे, असं अंजलीताई यांचं म्हणणं आहे. आता या म्हणण्यावरती या सर्व
आरोपांवरती मित्रांनो तुमची वैयक्तिक मत काय आहे मला खाली कमेंट करून सांगा. तुम्हाला खरंच वाटतंय का की मुंडे यांना हे सर्व माहिती होतं? हे खंडणीचं काम कराड धनंजय मुंडेसाठीच करत होता? तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय? तुमचे वैयक्तिक मत खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा मित्रांनो. आणि जर भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघायच्या असतील तर तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून घ्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे मी जेव्हा कधीही व्हिडिओ टाकेल डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येईल आणि तुम्ही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघू शकता. ही व्हिडिओ इथेच संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.